हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. गुड मॉर्निंग. माझी सकाळची सुरुवात चायपासून मी करत आहे. हे बघा, चाय घेतल्याशिवाय माझी सकाळची सुरुवात होत नाही आणि कोणत्या कामाला सुद्धा मी हात लावत नाही. मस्तपैकी चाय पिऊन झाल्यावर मी सुरुवात करत आहे नाश्ता बनवण्याची. आणि मी आज नाश्त्याला थालीपीठ बनवत आहे. थालीपीठ बनवण्यासाठी मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, चण्याचं पीठ, अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट, लाल मिरची पावडर, मीठ, कांदा, कोथिंबीर हे सर्व मी मिक्स करून चांगलं मळून घेतलेलं आहे. तर बघा, अशा प्रकारे मी मळत आहे. मळून झाल्यावरती 10 मिनटं मी रेस्टवर ठेवला. पीठ चांगलं मुरण्यासाठी ठेवलेलं आहे. 10 मिनटं झाल्यानंतर मी थालीपीठ बनवायला घेत आहे. बघा, अशा प्रकारे मी थालीपीठ बनवत आहे. आणि गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडतो का? आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे बघा, सफेद तिळाचाही मी वापर केलेला आहे याच्यामध्ये. आणि हे हिवाळ्यामध्ये हे खूप पौष्टिक पदार्थ आहे. तुम्ही पण बनवून खावा. आणि इथे दहीमध्ये मिक्स करत आहे लाल मिरची पावडर, गरम मसाला, मीठ टाकून मिक्स करून मस्त थालीपीठ सोबत खायला तयार केलेलं आहे. मेथीची भाजी साफ करून ठेवलेली आहे आणि किती सारी भांडी आहेत बघा घासण्यासाठी. अगोदर नाश्ता खाते आणि मग करते जेवणाला सुरुवात. नाश्ता बनवून खाऊन झाल्यानंतर मी आता लगेच केलेली आहे जेवणाला सुरुवात. तर इथे माझं सांबार बनवून झालेला आहे आणि एकीकडे मेथीची भाजी आणि भात शिजत आहे.